साईधारा इंटरचेंज मुंबई नाशिक महामार्गावरील वडपेच्या पुढे आल्यास मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती मुख्य वळण बनत आहे. त्या मुख्य वळणाला साईधारा इंटरचेंज असे म्हणतात. आजपर्यंत आपण त्याचे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि पाहिलेले आहेत, पण ते सर्व मुख्य जो मार्ग आहे मुंबई नाशिक मार्ग त्या मार्गावरचे होते. पण आज आपण थेट साईधारा वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक्स पार्कच्या जो आतमधला एरिया आहे ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्या साईधारा वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक्स पार्कच्या आतमधनं जाऊन आतमध्ये कुठे कुठे कामे सुरू आहेत ते पाहूयात. साईधारा वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक्स पार्क मध्ये आपण प्रवेश केल्यानंतर साधारणतः तिसरी का चौथी गल्ली आहे. जेव्हा आपल्याला डाव्या हाताला वळण घ्यावे लागणार आहे आणि सरळ गेलो तरी आपल्याला ते काम दिसणार आहे. सरळ गेल्यास आपण डायरेक्ट कुक्षे इंटरचेंजला कनेक्ट होऊ शकतो, परंतु आपण तेथे न जाता जे या ठिकाणी उतरण राहणार आहे, जो कनेक्टिव्हिटी राहणार आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. अशा प्रकारे आपण डाव्या हाताला वळण घेऊन थेट त्या कनेक्टिव्हिटीला जोडले जाणार आहोत, जी कनेक्टिव्हिटी मुंबई नाशिक महामार्गावरून सुरू होते BGR वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या एक्झॅक्टली समोर. ती येऊन ज्या ठिकाणी जोडली जाते त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. आणि अशा प्रकारे आपण या साईधारा वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या आतील भागात प्रवेश केले आणि त्या ठिकाणी जे कामे सुरू आहेत साईधारा इंटरचेंजचे ते कामे पाहत आहोत. हे जितके वेअर हाऊसेस वगैरे यांच्यावरती जो सबवे बांधण्यात येत आहेत जे भुयारी मार्ग, त्यातील एक भुयारी मार्ग हा जो तुम्हाला समोर दिसत आहे, या ठिकाणाहून सर्व वेअर हाऊस मध्ये येणारे जाणारे कंटेनर्स येतील. आणि आपण मुख्य रस्ता सोडून जे कामे सुरू आहेत साईधारा इंटरचेंजचे ते कामे पाहण्यासाठी या ठिकाणावर चढलेलो आहोत, आलेलो आहोत. समोर जो तो कुक्षे इंटरचेंजचा पट्टा आणि आपण वळण घेऊन जो मागे पाहतोय तो मुंबई नाशिक महामार्गाकडे जाणारा पट्टा. इथून आपण पुन्हा आता मागे फिरूयात आणि कुक्षे इंटरचेंजचे ज्या ठिकाणी कनेक्ट होणार आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहूयात. हा सलग एक रस्ता आहे. जरी मी गाडी कुठल्या उंच जागेवर नेत असेल किंवा खाली येत असेल तरी आपण इतकं लक्षात घ्यावं की BGR लॉजिस्टिक्स साईधारा इंटरचेंजच्या एक्झॅक्टली समोर तिथून जो रस्ता सुरू होणार आहे तो सलग राहणार आहे. आताच्या घडीला कामे सुरू असल्यामुळे आपण अधूनमधून जो आहे तो टप्पा गाठत आहोत. आणि अशा प्रकारे आपण याचे डाव्या हाताला वळण चाललेले आहेत. हे मी जॉबला जातो त्या ठिकाणी जाण्याकरता आणि आता आपण सरळ जो चाललो तो कुक्षे इंटरचेंज ज्या ठिकाणी जोडला जाणार आहेत. मी मागील व्हिडिओत सांगितलं होतं 15 दिवसापूर्वी हे फक्त 1 का 2 वेअर हाऊसच बाकी होते आणि ते पण तोडले गेलेले. तर आता काही वेअर हाऊस मधले मला वाटतं तोडणं बाकी नाही, डायरेक्ट कनेक्टिव्हिटी बाकी आहे. आणि मागे मी आलो त्यावेळी इथे बरेचसे काम झालेले पण आता थोडा प्रॉब्लेमॅटिक दिसत आहे या ठिकाणी सर्व काही. मी बराच पुढे गेलेलो पण यावेळेस थोडा मागे राहावं लागत आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. कुक्षे इंटरचेंज मेन कनेक्टिव्हिटी तिथे कामे सुरू आहेत. डंपर JCB वगैरे लागलेले आहेत. समोरच्या
कुक्षे इंटरचेंज ज्या ठिकाणी, तिथला देखील आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि आपण आता पुन्हा मागे फिरूयात. हा थेट मार्ग, सरळ मार्ग आपल्याला मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जाणार आहे. हे जे आता कामे सुरू आहे, ज्या मार्गावरनं ज्या गाड्या धावतील त्या काही गाड्या नागपूरच्या दिशेने जातील, काही गाड्या ज्या त्या पनवेलच्या दिशेने जातील, काही गुजरातच्या दिशेने जातील, काही मुंबईच्या दिशेने जातील. म्हणजे प्रत्येक दिशेला जाण्याकरता जे वळण राहणार, जे मार्ग राहणार आहे तोच हा मार्ग. आणि कुक्षे इंटरचेंजचे हे सायदारा इंटरचेंजचे आपण हे जे कामे सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स पार्कच्या आतमध्ये जाऊन पाहिलेले आहेत. आणि बोनस व्हिडिओ म्हणून याच ठिकाणावर मी जेव्हा कामाला जातो त्यावेळेस मध्ये जे गाव लागते कुक्षे इंटरचेंज, ज्याला नाव दिले गेलेत ते कुक्षे गाव मी तुम्हाला दाखवतो. त्याच कुक्षे गावातनं आपण जेव्हा पुढचा प्रवास करू त्यावेळेस आपल्याला समृद्धी महामार्ग लागणार आहे. आणि तो कसा ते मी तुम्हाला आता दाखवतो. चला माझ्यासोबत राहा. खूप सुंदर आता असा एक जो नाला वाहत आहे त्या नाल्यावर सुंदर असा एक ब्रिज आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा, कुक्षे गावात घेऊन जाणारा ब्रिज खूप सुंदर दिसत आहे. पावसाळ्यात तर खूप छान वाटते जेव्हा बाजूला पूर्ण हिरवळ असते. आणि समोर जे ती कमान कुक्षे गावाची, कुक्षे गावात आपले सरचे स्वागत. पूर्वी मी मुंबई नाशिक महामार्गावरनं BGR लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊसच्या बाजूला जो शिवसागर हॉटेल आहे एक्झॅक्टली त्याच्या समोर भोईरगावातून कामाला यायचो. भोईरगाव कुक्षे करत. त्या कुक्षे गावाची एक खासियत सांगू इच्छितो आज व्हिडिओ बनवतो म्हणून. खूप सुंदर असे हनुमान मंदिर आहे त्या कुक्षे गावामध्ये, ज्याचा आता साधारणतः वर्ष 2 वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून मंदिर खूप नवीन प्रकारे बांधण्यात आलं, छान बांधण्यात आलेलं आहे. एक कुक्षे गावाची पाटी. तर या कुक्षे गावाची खासियत मी सांगणार होतो. या गावात ज्या काही गाड्या आहेत, प्रत्येकाच्या घरात गाड्या आहेत, त्या गाड्यांना जे नंबर आहेत ते सर्व नंबर कॉमन आहेत. म्हणजे प्रत्येक गाडीला जे 4 नंबर असतात त्यातले एकदा शेवटचे 3 नंबर किंवा पुढचे 3 नंबर हे तिहेरी असतात. 3 एक्के, 3 दुरी, 3 तिरी, 3 पंजे, 3 सत्ते सर्व असेच असतात. जितके देखील या गावात गाड्या त्या सर्वांचे नंबर असे. आणि त्यातल्या त्यात बहुतांश घरात ज्या गाड्या आहेत त्यांचे नंबर असे 3 अक्षरी आहेत. 3 एक्के, 3 दुरी वगैरे. तर त्यांच्या घरात 4 गाड्या आहेत, तर 4 गाड्यांना नंबर जे आहेत ते सेम असतात. 3 एक्के ते 3 एक्के. फक्त पुढचा किंवा मागचा जो एक डिजिट आहे तो चेंज असतो. आता या मार्गाने आम्ही साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी सरळ जायचो जेव्हा समृद्धी महामार्ग अस्तित्वात नव्हता. आता तो मार्ग बंद करण्यात आला आहे. कालून तिथून समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे गेलेला आहे. त्यामुळे हा जो पर्यायी मार्ग आहे, जो ब्रिज आहे, आमने कुक्षे गावांना जोडणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं प्रवास करावा लागत आहे. आजचा व्हिडिओ सायदारा इंटरचेंज आणि आमने कुक्षे गावांना जोडणारा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील ब्रिज.
आणि आपण आमने तुळशीगावनं जोडणारा ब्रिजवरनं प्रवास करत आहोत. हा ब्रिज म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो याच्या ब्रिजच्या खालून गेलाय त्या ब्रिजवर आपण उभे आहेत. या ब्रिजच्या खालून गेल्यास साधारण डाव्या हाताला जो आपल्या वळण गेलेला तो पुढे जाऊन दुभागला गेलेला आहे. एक नागपूरसाठी वळण आहे आणि एक जे वळण आहे ते वळण नाही, ते थेट आहे, सरळ आहे, ते पनवेलसाठी आहे किंवा बदलापूरसाठी असे वळण आहे. गेल्या वर्षी 5 जून रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं. त्यावेळेस हा जो ब्रिज बनला होता, ब्रिजला उतरणीला आणि चढणला जो दोन्ही बाजूला जी माती टाकण्यात आली, भराव टाकण्यात आली, वर्ष होऊन गेलाय तरी याचा सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेलं नाहीये किंवा डांबरीकरण झालेलं नाहीये. हा पूर्ण रस्ता असाच दगड मातीवर टाकून ठेवलेला आहे. आता पावसात तर अजून वाट लागेल, तिथे गाड्या घसरण्याच्या प्रक्रिया बऱ्याचशा घडतील. हा मार्ग आपल्याला थेट आमने गावात घेऊन जातो. म्हणजे सावध नाका जे स्पॉट आहे त्याच्या अगोदर सावध गावातून निघून सावध नाक्याला आपण पोहोचू, तो हा मार्ग आहे. सावध नाक्यावरून पुढे गेल्यास आपल्याला आमने विलेज लागतो. हाच माझा मार्ग ज्या ठिकाणाहून मी रोज कामाला जातो आणि कामाला जाताना आपल्यासाठी समृद्धी महामार्गाचे अपडेट देत असतो. मुंबई नाशिक महामार्गावरील कामांचे अपडेट देत असतो. ओव्हरलोडेड रिक्षा अंदाजे 8 ते 10 जण या रिक्षामध्ये कोंबलेले आहेत. हा सर्व पर्यायी मार्ग आहे कामावर येण्या जाण्याकरता. मुख्य जो मार्ग आहे तो कल्याण सापे रोड, परंतु तो लांबचा पल्ला असल्यामुळे मी या शॉर्टकट मार्गाचा वापर करतो. तुम्ही पाहू शकता समृद्धी महामार्गाच्या बाजूला सर्व वेअरहाऊसेस. तुम्ही समोर पाहिलं तुम्हाला समृद्धी महामार्ग दिसेल, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग. आणि अशा प्रकारे मी कामावर पोहोचत आहे. आणि समोर तुम्ही पाहू शकता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे म्हणजेच नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी असणारे वळण. असे एकंदरीत दोन्ही मार्ग म्हटले तरी हरकत नाही. या दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या खालून भुयारी मार्गातून आता प्रवेश करून मी तुम्हाला समृद्धी महामार्ग जे मुख्य वळण आहे नागपूरसाठी जाते ते दाखवतो. सरळ गेल्यास कल्याण सापे रोड आहे. आणि हे आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. समोरनं जो पट्टा आलाय तो मुंबई नाशिक महामार्गाने समोर थेट आता जो दिसत आहे तो आमने इंटरचेंज. हे पाहू शकता नागपूरहून उतरणाऱ्या गाड्या आणि तसेच समृद्धी महामार्ग आपले स्वागत असे लिहिलेली कमान. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी YouTube चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब.